अजिबात स्मार्ट मीटर बसवायचा नाही. जिथं मारामाऱ्या होणार मी तर नावडत करणार म्हणजे माध्यमातून किंबहुना अनेक लोकांना अंधाराच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न होत आहे का मी पण मला जनतेला लावले जात आहेत. म्हणजेच अदानीचा राक्षस प्रत्येक घरात लावण्याचा जो काय प्लॅन आहे तो आता जनतेला विश्वासात घेत नाही, जनतेची परवानगी घेतलेली नाही. परस्पर फ्लॅट दरवाजे बंद असताना हे मुळातच स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी आमच्याकडून अनामत रक्कम घेऊन मीटर बसवलेले आहेत आणि आता येणारे स्मार्ट मीटर याची जवळजवळ किंमत 12,000 रुपये आहे. हे पर मीटरला 12,000 रुपये टेक्निकल डिफेक्ट होतो मीटर, त्यावेळेस आपण ते मीटर 1000 रुपये परत देऊन आपण बदली करून घेतो. आता हा भाग होता मूळ आपली जी महावितरणाची व्यवस्था आहे म्हणजे सरकारी व्यवस्था आपण त्याला मानूया. पण अदानी आज जे मीटर बसवत आहे तर अदानी कशा प्रकारचं या मीटर मध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्यानंतर कशा प्रकारचं बिलिंग होणार आहे याचा संपूर्ण खुलासा महावितरण किंवा ज्याने हे मीटर आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न करतायत त्याने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण अदानी हे पैसे कसे वसूल करणार, कारण ती एक प्रायव्हेट कंपनी आहे. जनतेला मी विचारू इच्छितो की आपण हे जे मीटर लावतोय तसेच एक प्रीपेड मोबाईलचे रिचार्ज आहेत आणि हे पण प्रीपेड मीटरच आहेत. मग ते मोबाईलचे रिचार्ज जवळजवळ 30 ते 40% जनता रिचार्ज संपल्यानंतर म्हणजे ते 200-300 जो रिचार्ज आहे तो संपल्यानंतर 30 ते 40% जनता 2 दिवसाने 4 दिवसाने 8 दिवसाने आणि किंबहुना काय लोक महिन्यानं परत गरिबांच्या बाजूने आहे. मी आज जायला पण तयार आहे, म्हणायला पण तयार आहे. अजिबात बसवायला मी गरिबांच्या बाजूने आहे आणि काँग्रेस ही गरिबांच्या बाजूने आहे. काँग्रेसचा त्याग आहे, आम्ही त्याग करायला तयार आहोत. यांना हाताळायला पण जे पूर्वीचे डिजिटल मीटर होते ते मीटर बदलण्याची खरोखर आवश्यकता होती का? शेवटी तुम्ही यातले तज्ञ आहात, तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही मोलमजुरी करतो, सेंटरिंगचं काम करतो. ह्याचं अजून बिल 1800 ते 2000च आहे. हा बिल बघा 6000 रुपये बिल आलाय ह्या महिन्यात स्मार्ट मीटर. हे आम्ही आता पुरावा दाखवतोय तुम्हाला. आणखी आमच्याकडे तशी परिस्थिती आहे. एकतर एका घरामध्ये 1,30,000 बिल आलंय. गेल्या वेळी 60,000 होतं, आता 1,00,000 साहेब दिवसभरामध्ये साधारणपणे 5 ते 6 वेळा लाईट जाते. त्याचं कारण काय? रोज जाते. तुमचं असं उत्तर आहे फक्त की राज्य सरकारनं ठरवलंय म्हणून करतं. आम्हाला काय माहिती नव्हतं तुम्ही उत्तर तुम्ही अभियंते आहात. प्रीपेड करणार म्हणजे 15 दिवस पैसे नाही ते तर ते लोक याच्यामध्ये राहणार, अंधारामध्ये राहणार. कुठले पैसे भरणार ते? आमचा सरकारचा विरोध आहे. मीटर बसवलं आम्ही तिथं आंदोलन करणार आणि आपलं जे आता चिपळूण तालुक्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे जे काम चालू आहे त्या संदर्भात जनतेमध्ये रोष आहे. त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्या सर्व समस्या तसेच आता जे वाढीव जनतेला अशा अनेक तक्रारी आहेत. त्या सर्व तक्रारी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय आणि जनतेच्या ज्या समस्या आहेत या आपल्यापर्यंत पूर्ण यावर माहिती असावी, आपल्याला कल्पना असावी. मुळातच सरकारनं यापूर्वी MSEBीला अनामत रक्कम भरून मीटर बसवलेले आहेत. परत आता तुम्ही हे जे स्मार्ट मीटर म्हणून जो बसवणार आहात याची सुमारे अंदाजे किंमत आम्हाला जी बाहेरून कळते ती 12,000 रुपये आहे. परत हे 12,000 रुपये आपण हे जनतेकडून वसूल करणार आहे. जनता आधी तर महागाई एवढी त्रस्त आहे. तुमचे विजेचे दर काय आहेत, युनिटचा दर काय आहे आणि आपण इतर जे कर आकारले जातात जनतेला हेच बिल भरताना एवढं प्रश्न आणि समस्या येत आहेत. तसेच तुमची जी माणसं आहेत डोर टू डोर जे वीज बिल सप्लाय केलं जातं हे सगळ्यांना मिळत नाही. बिल्डिंग अपार्टमेंटमध्ये अनेक तक्रारी आहेत की एक ठिकाणी ठेवले जातात, लोकांना बिलं वेळेत मिळत नाही. व्यापाऱ्यांच्या समस्या आहेत की अनेक वेळा
वीज पुरवठा खंडित होत आहे. बिलामध्ये अनेकांना 10, 15, 20,000, 25,000 बिल येतात अशी सर्वसामान्य जनतेची तक्रार आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि आपल्याला आम्ही निवेदन देऊन यापुढे जर आपण यावरती जर ठोस निर्णय घेतला नाही तर आम्हाला भविष्यात महाविकास आघाडी म्हणून सर्व पक्षांना एकत्र येऊन आंदोलन उभे करावं लागेल. मुळातच आपण मीटर जे बसवत आहे हे परवानगीने बसवत नाही. बरेच ठिकाणी लोकांना माहितीच नाही की आमचे मीटर बदललेले आहे, मीटर बदली होत आहे. त्याच्यामुळे ह्या ज्या समस्या आहेत यासाठी आपण हे स्मार्ट मीटर बसवायचं आहे. हे काम आता त्वरित थांबवावं. सरकारला आपण सर्व कल्पना द्यावी की जनतेमध्ये मीटरबद्दल रोष आहे आणि हे मीटरचे सर्व टॅक्स भार सर्वसामान्य जनतेला परवडणार नाही. हो सर, आम्ही हे जे आहे मागणी त्याचा प्रस्ताव तयार करून आम्ही देतो. आणि बसवलेल्या मीटरचं काय करणार? आतापर्यंत किती मीटर सर ते कसं आहे, केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं गॅझेट आहे, सर्क्युलर आहे ते. आणि ऊर्जा मंत्र्यांनी संसदेत सुद्धा त्याच्याबद्दल निवेदन केलेलं आहे की 100% हे जे EMISPचे मीटर आहेत हे बसणारच बा. तर तरी पण आम्ही त्यांना फक्त कळवतो आणि आपलं जे काही मागणी असेल ते कळवतो. पण असं बदलायचे अधिकार म्हणजे आपल्या स्थानिक अभियंत्याला नाही. आता जो मीटरचा आवाज आहे स्मार्ट मीटरचा तो 60% जास्त आहे. तुम्हीच तो दिलाय बरोबर ना. टेस्टिंगला मीटर आले होते. मग तुमच्याकडे हे मीटर बसवण्यासंबंधीची ऑर्डर सरकारची आली आहे का? हो. आमच्या काँग्रेसच्या वतीने या सरकारला विरोध आहे. कारण आम्ही जनतेच्या बरोबर आहोत. घर असं आपल्याला तुम्हालाही माहिती आहे त्याच्या 60% गरिबांना 300 रुपये मूळ मजुरी करतायत आणि ते बिल भरतायत. आता जे 700 येते त्याचे 1500 कुठलं करणार ते? आम्ही गरिबाच्या बाजूने आहोत. तुम्ही GR कसला पाहिजे GR रद्द करता येतो. जसं मराठीच्या भाषेचा GR रद्द झाला तसाच हा स्मार्ट मीटर हे अदानीने अंबानी विकला जातोय देश फार. आता तुम्ही एक हत्ती विकला. आता सगळ्या लोकांवरचं देश विकून झाला, नद्या विकून झाल्या, बंदरं विकून झाली, MSCB विकून झालं. आता तो हत्ती होता तो पण दिला. आणि MSCB हे जे वीज आहे गरिबांचं पहिल्यांदा रोजी लाईट प्रकाश प्रीपेड करणार. म्हणजे 15 दिवस पैसे नाही ते तर ते लोक याच्यामध्ये राहणार, अंधारामध्ये राहणार. कुठले पैसे भरणार ते? आमचा सरकारचा विरोध आहे. मीटर बसवलं आम्ही तिथं आंदोलन करणार, आम्ही हाकलून लावणार. त्याला जबाबदार MSCB असेल. तुम्ही सांगा की अजिबात स्मार्ट मीटर बसवायचा नाही. तिथं मारामाऱ्या होणार. मी तर आवडत करणार म्हणजे माझं नाव लिहून घ्या रफिक बोर्डात. मग अजिबात मी गरिबांच्या बाजून आहे. मी आज जायला पण तयार आहे, मारायला पण तयार. अजिबात बसवायला मी गरिबांच्या बाजून आहे आणि काँग्रेस ही गरिबांच्या बाजून आहे. काँग्रेसचा त्याग आहे तसा आम्ही त्याग करायला तयार आहोत आणि यांना हाकलायला पण तयार आहोत. हे सरकार एजंट आहे. हे सरकार जे आहे एजंट आहे. या एजंटला आम्ही काढून टाकू. आणि तुम्हालाही कदाचित साहेब माहिती असेल की हे गरिबांवर हे लागलं कारण यू आर एज्युकेटेड पर्सन यू आर नोईंग ऑल दिस थिंग नो व्हेरी वेल. काय ते हे लागतायत. तुम्हाला पण आंतरिक दुःख होत असेल पण त्या आंतरिक दुःखाला तुम्ही आम्हाला साथ द्या आणि गरिबाच्या बाजूने उभी राही आमची विनंती आहे. साहेब हॅलो, आपले जे पूर्वीचे मीटर आहे काय केलं हे मीटर डिजिटल आहे. पूर्वी आपण मीटर चेंज केले. पूर्वी जे मेकॅनिकल पद्धतीचे जे मीटर होते त्यामध्ये काही अडचणी होत्या, रिडिंगच्या अडचणी होत्या. लोक काय हेरफेर करत होते. असं असताना आपण एक चांगला निर्णय घेतला आणि आपण सगळीकडे डिजिटल मीटर बदललो. आणि हे डिजिटल मीटर बदलल्यानंतर सुद्धा तुम्ही पुन्हा हे स्मार्ट मीटर आणण्याचा मागचा हेतू काय? कोणाला तरी त्या मीटरच्या माध्यमातून अब्जावधी रुपये मिळवून देणे हा एक हेतू दिसतो. सरळ हा एक हेतू दिसतो. तर हे आधी तुम्ही तुमचे रिपोर्ट काय जातात की हे मीटर जे पूर्वीचे डिजिटल मीटर होते ते मीटर बदलण्याची खरोखर आवश्यकता होती का? शेवटी तुम्ही यातले तज्ज्ञ आहात, तुम्ही इंजिनियर आहात, तुम्ही अभियंते आहात, तुम्ही हा सगळा व्यवहार हाकता. तुमचे रिपोर्ट काय आहेत हे तुम्ही आधी आम्हाला सांगा की खरोखर हे मीटर बदलण्याची आवश्यकता होती का, आहे का? दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, लोक आज त्रस्त आहेत. बघतायत लोक आज आत्महत्या करतायत. का करतायत? आज या शहरातलं सांगतो, आज 2-4 लोकांनी आत्महत्या केली. का करतायत? ह्या सगळ्या जे महागाई आणि या सगळ्या गोष्टीला लोक कंटाळलेले आहेत. त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण होत नाही. मी एक माझा अनुभव सांगतो. अडाणी ग्रुपकडे आपलं मुंबईचं एअरपोर्ट गेलंय. त्या एअरपोर्टवर मी माझ्या एका नातेवाईकाला सोडायला गेलो होतो. खालच्या साईडला अरायव्हल आहे, वरच्या साईडला डिपार्चर आहे.
आता तिथे काय परिस्थिती बघितली, जो अरायवल मधून आलेला माणूस आपल्या बॅगा घेऊन डिपार्चरला वर आला. डिपार्चरला वर आल्यानंतर तो त्या आपले जे बॅगेज आहेत ते घेऊन त्या गाडीत बसत होता. ते म्हणे नाही, इथून तुम्ही अरायवलनं आलात, तुम्ही अरायवल मधून आलात, खाली अरायवलला जा, नाहीतर तुम्ही गाडीत जर बॅगा टाकणार असाल तर आमच्या इथे 350 रुपये पार्किंगचे भरा. हा असा कारभार आहे. एवढ्या लोकांना हा आलेला अनुभव आहे माझा की एवढ्या लोकांना हे प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमातून वसुली धनदांडगे वसुली करायला लागलेले आहेत. हा एक वसुलीचा एक फार्स आहे. ही वसुली करण्यासाठी सर्वसामान्य माणसाकडनं हे मीटर आणि हे सगळं प्रायव्हेटायझेशन चालू आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, जेव्हा प्रायव्हेटायझेशन होतं, आज तुम्ही सरकारी अधिकारी आहात, तुमच्यावर जबाबदारी आहे. तुम्ही कुठलं चुकीचं पाऊल उचलताना 50 वेळा विचार करता की माझी नोकरी आहे, मी फंड सर्व्हिसचा माणूस आहे. पण जो प्रायव्हेट आलेला माणूस विचार करत नाही, कुठल्याही काही करायला तो तयार असतो, कुठल्याही सराव जायला तयार असतो. हा सगळा त्रास सर्वसामान्य माणसाला भोगायला लागणार आहे. मी तर तुम्हालाही विनंती करतो, आणि तुम्ही जे काही सरकारी कर्मचारी आहेत, संघटना तुम्हीही आमच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही विरोध केला पाहिजे. तुमचे चांगले सरळ जे योग्य रिपोर्ट आहेत ते तुमच्या वर गेले पाहिजेत. आणि हे आपली हे जे काही योजना आणल्या आहेत यांनी प्रायव्हेटायझेशनच्या, ह्याला तुमचाही विरोध असला पाहिजे आणि तुम्ही आमच्याबरोबर असलं पाहिजे. लोकांचा उल्लेख तुम्ही कळवा ना. तिकडे जा. आणि तुम्ही पण आमच्या सोबतच राहा. पण साहेब आता बोलतील तुमच्या सोबत आहे, पण बदलायच्या वेळेला कोणालाही कल्पना न देता मीटर बदलले जातात आणि मीटर बदलून पण बिल काही कमी होत नाही. मॅडम 2 मिनिटं. साहेब हे बिल बघा. हा व्यक्ती बघा कुठे हा व्यक्ती मोलमजुरी करतो, सेंट्रिंगचं काम करतो. ह्याचं अजूनपर्यंत बिल 1800 ते 2000च आहे. हा बिल बघा 6000 रुपये बिल आलाय ह्या महिन्यात. स्मार्ट मीटर हे आम्ही आता पुरावा दाखवतोय तुम्हाला. आणखी आमच्याकडे तशी परिस्थिती आहे. एकतर एका घरामध्ये 1,30,000 बिल आलंय. गेल्या वेळी 60,000 होतं, आता 1,30,000 बिल आलंय. हा ज्या रद्द करणार म्हणजे करणार आहे गरिबांसाठी केलंच पाहिजे. आणि तुम्ही पण ह्या मीटरला काय प्रॉब्लेम आहे, हा जो शेरा द्यायला 60% दिलंय की त्यांनी, 60% फास्ट चालतो म्हणून त्यांचाच शेअर आहे. महत्वाचं म्हणजे तिथला पहिला गेला मीटर तुमचा फॉल्ट आहे म्हणून तुमच्या लोकांनी सांगितलं पहिला मीटर फॉल्ट आहे. त्यावेळेला 24,000 बिल आलं होतं. आमच्या तिथं स्वप्नील हॉटेल म्हणून आहे त्यांचं, पण त्यांनी मीटर न कल्पना देता मीटर बदलला. मीटर बदलल्यानंतर तर बिल कमी येणं गरजेचं होतं ना. बिल तर त्याच्यापेक्षा जास्त आले, मग मीटर बदलून फायदा काय? पण कल्पना मालकाला तरी द्यायला पाहिजे. मीटर आमचे आहेत की नाही, आम्हाला कल्पना तरी द्यायला पाहिजे की मीटर फॉल्ट आहे, तुम्ही मीटर बदलून घ्या. आम्हाला न माहित होतं तुम्ही मीटर बदलताना कमी यायला येण्यासाठीच दिलेलं आहे, योग्य पद्धतीचेच बिल येण्यासाठीच दिलेलं आहे. नसले आपण ते बिल दुरुस्त करून घ्या ना. मी दुरुस्त करतो. 1000 पाठवलं की 2000 कमी करणार. आता 1,30,000 बिल आलंय. वापरच नसताना. सर तुम्ही मगाशी बोलला बिल पास करायला ऊर्जा मंत्र्यांनी दिलं. तुमचे अभिप्राय जाऊ दे, लोकांच्या भावना तीव्र आम्ही विरोध आहे म्हणून जाऊ. आम्ही बसून देणार नाही मीटर. अजिबात नाही साहेब दिवसभरामध्ये साधारणपणे 5 ते 6 वेळा लाईट जाते. त्याचं कारण काय? रोज जाते. सकाळी सुद्धा लाईट घालवतात, रात्री जाते, दिवसा जाते. लाईट जाते मुलांना सोडायला, संध्याकाळी 4 मागच्या वर्षीपर्यंत हा प्रकार अजिबात नव्हता. नाही लवेकर साहेब असताना असं कधी व्हायचं नाही. मागच्या वर्षीपर्यंत अशी अडचणच नव्हती. 10 वर्षी आम्ही पण काय बोलतोय, सकाळी उठल्यानंतर समजा तुम्हाला घरामध्ये मिक्सर लावायचा असेल, 1 तास लाईट कधीच नसते.
कधीच नसतो लाईट. दखल घेऊन आम्ही दिवसातनं 4-5 वेळा 10 वेळा लाईट गेली आहे. या वेळेला तुम्हाला सांगतो उद्रेक होईल. प्रत्येक वर्षी चिपळूणमध्ये असा इतिहास आहे, पावसामध्ये लाईट जाते. जरा मॅडम एक मिनिट. मॅडम लाईटची सुविधा मिळत नाही. मॅडम एक मिनिट. हो साहेब सर ऐका ना, प्रत्येक वर्षी आम्हाला चांगला अनुभव आहे. आता 50-1 वर्ष जवळजवळ इथे सगळेजण राहत आहेत. आमचे पण 25-30 वर्ष झाली असते. आम्हाला अनुभव आहे, पावसाळ्यामध्ये लाईट जाऊ शकते, वारा येतो, आंधी पडते. या वर्षी पाऊस नाही, वारा नाही, तरीही लाईट मात्र रोज जाते. त्याचं कारण काय? रोज न चुकता लाईट जाण्याचं कारण काय? एक कारण आम्हाला सांगा जे आम्हाला पटेल. कधी तुम्ही सामान्य गृहिणींना विचारा, वॉशिंग मशीन लावा अर्धा तासात बंद, मिक्सर लावा बंद, काय चाललंय? चुकीचं आहे. आणि बिल मात्र तुम्हाला हवं वेळ, बिल मात्र वेळ आणि इकडे तुम्ही मीटर कट करता. त्याचा दंड आपल्याला भरावा लागतो 260. अधिकारी तुमचे म्हणतात की आमच्या सॅलरी मधून कपात केलं जातं जर बिल वसूल झालं नाही तर, आणि एवढं एक्सटेंड करतात म्हणजे जाऊन तिथे. बरं, साधारणपणे तुम्ही जर अंदाज केला, साधारणपणे जर तुम्ही अंदाज केला तर दिवसभरामध्ये 1-1 तास जर तुम्ही लाईट घालवला, असं धरा, जातोच आहे. 1-1 तास जरी झाले तरी महिन्याचे 30 तास झाले. त्या 30 तासाचं मायनस होत नाही. म्हणजे युनिट आम्ही किती वापरतो तुम्ही मला काल म्हटलेत ना, आमच्या काल मला साहेब बोलले आमच्या वतीने पॉझिटिव्ह बातमी कधीतरी करत जा. ते पॉझिटिव्ह बातमी न करण्यामागची कारण ही आहे, तुम्ही 4 माणसं निवडा, 4 माणसांना प्रत्येक वॉर्डात पाठवा आणि फक्त लाईट किती वेळ जातो माहिती घ्या. सर्व्हिस नाही, तुम्हाला आपोआप कळेल की कशी सेवा देण्याचं काम चालू आहे. तुम्ही स्वतःचे मीटर कट करताय, बिल भरलं नाही म्हणून त्यांना सांगत पण नाही, अजिबात इन्फॉर्मेशन न देता तुम्ही कट करताय. कुठची पद्धती? कुठली पद्धती? पण हे आता आम्ही सगळं सहन करतोय आणि उद्रेक होईल साहेब, उद्रेक. तुम्ही कधीतरी माहिती घ्या. ह्यापूर्वी काही वर्षापूर्वी इथे समोर कर्फ्यू लागण्या एवढा मोर्चा आला, कर्फ्यू लागण्या एवढा दगडफेक फोडेपर्यंत झालेलं, नागरिकांना झालेला त्रास होता. ह्या वेळेला तुम्ही सहशक्तीचा हक्क पाळणार असाल तर परत एकदा मोर्चाची तयारी आहे. पहिले फोन चालू करा, माणसं फोन करतात. तुमचा फोन जो तुम्ही कस्टमर केअर ठेवलात तो एक मोबाईल नंबर एकच ठेवलात पूर्ण एरियामध्ये. चिपळूण शहराला मला वाटतं एकच आहे की पूर्ण तालुक्याला एक आहे. त्या फोनवर फोन लागत नाही. किती काही इमर्जन्सी ऍक्सिडेंट झालं त्या फोनवर फोन करायला गेलो, दुसरा माणूस फोन उचलत नाही आणि सांगतात डायरेक्ट MSB ला तिथे कळवा म्हणून. साहेब एवढी लोक बोलतायत, तुम्ही कायच बोलत नाही. नेमकं नाही, तुम्ही त्याचे काहीतरी खुलासा करा ना, उत्तर द्या ना. ज्या ज्या त्या सर्व फिडरवरची माहिती देण्यात येईल आणि त्या लोकांना जेवढे ट्रिपिंग कार्यावर आलेले आहेत याचं तपासून त्याचा अभ्यास करून आपण ते त्याच्यावर शंका निरसन करू, त्याच्यासाठी योग्य ती कारवाई करू आणि जो कोणी दोषी कर्मचारी असेल तर त्याच्यावर देखील कारवाई करण्यात येईल. आता स्मार्ट मीटर जे लावते ना त्याचा खुलासा द्या ना. नेमका आता जे मीटर आहेत ना ते जीर्ण झालेत, खराब झालेत, चालत नाही, हे खराब झालेत म्हणून आम्ही स्मार्ट मीटर रिप्लेस करतोय. हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं धोरण आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते फ्री मध्ये लावताय का? याचे पैसे वसूल करणार नाही का? तुमचं असं उत्तर आहे तर एक मिनिट साहेब, तुमचं असं उत्तर आहे फक्त की राज्य सरकारनं ठरवलंय म्हणून करतं. आम्हाला काय माहिती नव्हतं तुम्ही उत्तर साहेब. तुम्ही अभियंते आहात, इंजिनियर अभियंते आहात, वरिष्ठ अभियंता आहात, काय ठरवलं म्हणून आम्ही मराठीचा मुद्दा झाला ना रद्द, तसा हा मुद्दा रद्द झाला पाहिजे. चार्जर लावतो ना आपण, चार्जर त्याला मीटर फिरतोय, चार्जरला मीटर फिरतोय, हा आवाज द्या आम्हाला. त्या आवाजात तुम्ही द्या की चार्जरला लावलं जातं. हे गरिबांसाठी भोगायला तयार नाही. ज्यांचे मिनिमाइज बिल असतात, जे गोरगरीब असतात, ज्यांच्या हातावर पोट असतं, त्यांचे मिनिमाइज बिल असतात, त्या बिल धारकाचं जेव्हा बिल
थकतं, तर थोडस तुम्ही सहानुभूतीपूर्वक जाणं आवश्यक आहे. कारण की तुमच्या 2-5 हजाराच्या पुढची जी बिलं आहेत त्याला तुम्ही त्रस्त करता इथपर्यंत आम्ही समजू शकतो. तो मध्यमवर्गीय असतो, पण तो एकदम तळागाळातले लोक आहेत ज्यांचं 100 युनिटच्या आणि 150 युनिटच्या आतमधले बिल आहे, वापर त्यांचा कमी आहे, गोरगरीब लोक, त्यांना तुम्ही त्रस्त करण्याची जरा पद्धत थोडीशी बदलून टाका. आता तुमचे फोन आम्ही जेव्हा कंप्लीट करत असतो आणि फोन पाहिजे नोंद असतो ऑफिसला, पण मी 1-2 तरी एक आहे ना काहीतरी ऑफिसला पण फोन असतं कंप्लेंट करतात त्यावेळी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं निवेदन आपल्याकडे आज प्राप्त झालेलं आहे. तर स्मार्ट मीटरच्या विरोधात जनतेचा जो उद्रेक आहे तो सर्व जनतेने, पुढाऱ्यांनी आणि पत्रकार बंधूंनी आपल्याला मांडलेला आहे. तर हे जे निवेदन आहे, यांचं जे काही म्हणणं आहे हे आपण आता वरिष्ठ कार्यालयाला सादर करणार आहोत. तरी सर्व जनतेला आणि पत्रकारांना माझी विनंती आहे की हे जे काही राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने ही जी काही योजना काढली स्मार्ट मीटरची, ही मोफत योजना आहे. याच्यात कुठल्याही प्रकारचे मीटरचे चार्जेस लावण्यात येणार नाही आहेत. तर या सर्क्युलरनुसार सर्वांनी मीटर बदलण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे एवढी माझी अपेक्षा आहे. पण आपले जी काही या मीटरबद्दल तक्रार आहे, ती मीटरची जी तक्रार आहे ती आम्ही आमच्या वरिष्ठांपर्यंत सादर करून आपल्या भावनांचा पोच केली जाईल. आणि साहेब, शहरामध्ये आता वारंवार लाईट घालवण्याचे प्रकार मे महिन्यापासून चालू आहे, त्याच्यावर काय कारवाई करणार? तर त्याच्यात आपण ते फीडर वाईज म्हणा किंवा त्या DTC वाईज त्याचं आपण तपासणी करून घेऊ आणि त्याच्यात जे काही फॉल्ट असेल ते फॉल्ट काढू किंवा जर कोणी दोषी कर्मचारी असेल तर त्याच्यावर देखील आपण कारवाई करू. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सकपाळ साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही आज MSEBमध्ये जनतेचे प्रश्न घेऊन आलो होतो. मुळातच लाईट बिल हे फार भयंकर मोठ्या प्रमाणात वाढीव बिलं जनतेला येत आहेत. तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे, व्यापाऱ्यांना लाईट गेल्याचा त्रास होत आहे. आणि मुळात मेन महत्त्वाचा मुद्दा आहे तो स्मार्ट मीटर जो बसवत आहेत ते जनतेला विश्वासात घेत नाही, जनतेची परवानगी घेतलेली नाही. परस्पर फ्लॅट दरवाजे बंद असताना हे स्मार्ट मीटर बसवले जातात. मुळातच स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी आमच्याकडून अनामत रक्कम घेऊन मीटर बसवलेले आहेत आणि आता येणारे स्मार्ट मीटर याची जवळजवळ किंमत 12,000 रुपये आहे. हे पर मीटरला 12,000 रुपये जनतेकडे वसूल करणार नाही. हे आज युनिटच्या माध्यमातून किंवा वेगवेगळे कर लागून जनतेकडून वसूल करणार आहेत. हे काय सरकार सर्वसामान्य जनतेला हे काय मीटर फ्री बसवणार नाही आहे. मुळातच मुद्दा असा आहे की महागाईमुळे आज देशामध्ये, राज्यामध्ये पेट्रोल आणि डिझेलला 100 रुपये जर पेट्रोल टाकले तर 50 रुपये टॅक्स जातोय. आज बाजारामध्ये प्रत्येक व्यापाऱ्याकडे गेल्यानंतर आपल्याला प्रत्येक सर्वसामान्य जनतेला GSTच्या माध्यमातून कर आकारला जातोय. आज जनता मेटाकुटीस आलेली आहे आणि या मेटाकुटीस आलेल्या जनतेला पुन्हा स्मार्ट मीटर बसवून हे मीटर हे मूळ अदानीचे आहेत. हा आपल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने हा निर्णय त्वरित माघार घ्यावा. स्मार्ट मीटरला सर्वसामान्य जनतेचा विरोध आहे. हा विरोध फक्त चिपळूण तालुक्यातून नसून महाराष्ट्रातील तमाम जनतेचा ह्याला विरोध आहे. हे मीटर बसवणे थांबले, कारण हा मीटर प्रायव्हेटायझेशन कंपनी होणार आहे. प्रायव्हेटायझेशन झाल्यानंतर याच्या युनिटचे कशा पद्धतीने मीटर बसवावे, लोकांमध्ये साक्षरता आणि भीती निर्माण आहे की हे लाईट बिल ऑटोमॅटिक भविष्यात वाढत जाणार आहे. आणि हे अशा प्रकारे आज युनिटचा दर संपूर्ण महाराष्ट्रात, कोकणात जास्त प्रकारे लादला जातोय आणि हे सर्व कर जनता सहन करू शकत नाही. जर स्मार्ट मीटर बसवण्यात त्वरित यांनी थांबवावं, अन्यथा काँग्रेस आणि सर्व महाविकास आघाडी पक्ष यांना आम्ही एकत्रित करून जनआंदोलन उभारणं केल्याशिवाय राहणार नाही. आपण परत महावितरण कंपनी चिपळूण एक्झिक्युटिव्ह ऑफिस मध्ये आलेलो आहे, चिपळूण लाईव्हची टीम घेऊन. आज काँग्रेसच्या वतीने इथे मुळात एक निवेदन सादर करण्यासाठी पक्ष कार्यकर्ते जमले होते. हे पक्ष कार्यकर्ते जमले त्याचं प्रमुख कारण होतं ते शहरातील जी काही विजेची समस्या आहे आणि त्याच्याहून महत्वाचं आणि प्रमुख कारण होतं ते अदानीचे जे काय स्मार्ट मीटर इथे बसवले जातात त्या संदर्भात. आता स्मार्ट मीटर बद्दल बोलायचं झालं तर एक माहितीसाठी काही गोष्टी आपल्याकडे शेअर करतोय. जे काही वर्षा अगोदर घडलं होतं, जसं अंबानी आहे, अंबानीनं
ज्या काळात 5-10 हजाराचे मोबाईल होते त्यावेळेस 500चे मोबाईल सर्वांच्या खिशात टाकले आणि सर्व जनता खरोखर एवढी आनंदी झाली होती की ते 500चे मोबाईल घेऊन सर्वसामान्य कुटुंबातील 2-2, 3-3 मोबाईल आले हातामध्ये. सर्वसामान्य कुटुंबाच्या घरात 2-2, 3-3 मोबाईल आले आणि त्या मोबाईलच्या माध्यमातून एक सुरुवात झाली. प्रायव्हेट जे अंबानी कंपनी आहे त्यानं मोबाईल सेक्टर मध्ये कब्जा केला, काबीज करण्याचा प्रयत्न केला आणि आता तेच 500 रुपयाचे मोबाईल जे खिशात घातले होते, सर्वसामान्य जनतेच्या खिशात घातले होते, तेच 500 रुपयाचे मीटर आता सध्या 500 रुपयाचं बिल प्रत्येक घरात आकारून ते वसूल केले जात आहेत. त्याचप्रमाणे आज अदानी हा फ्री मध्ये मीटर देतो आणि प्रत्येकांच्या घरात हे मीटर लावले जात आहेत. म्हणजेच अदानीचा राक्षस प्रत्येक घरात लावण्याचा जो काय प्लॅन आहे तो आता MSCBच्या माध्यमातून राज्य सरकार करत आहे. किंबहुना हा राक्षस उद्या काय करेल, जसं अंबानीने 500 रुपयाचे मोबाईल खिशात घालून सर्वसामान्याला एक लत लावली मोबाईल वापरण्याची आणि आज 500 रुपयाच्या घरात प्रत्येक मोबाईल कनेक्शनच्या माध्यमातून वसूल केले जातात. तशाच प्रकारे दुसरी एक बाब अशी आहे की अदानीचे जे मीटर आज बसत आहेत ते अदानीचे मीटर बसताना प्रामुख्याने फ्री दिले जात आहेत. आता सरकारी एक यंत्रणा आहे त्याच्या माध्यमातून आपण मीटर घेतोय आणि त्या मीटरच्या माध्यमातून जे काय आपले मीटर बदली करतोय, खराब मीटर रिप्लेस करतोय, ते मीटर 1000 रुपये देऊन आपण रिप्लेस करतोय. पण अदानी हा आज फ्री मध्ये मीटर वाढतोय. या फ्री मध्ये मीटर वाटण्याचं प्रमुख कारण तो काय देशात समाजसेवक नाही, व्यापारी आहे. मग तो व्यापारी हा पूर्ण जे काय मीटर महाराष्ट्रात किंवा देशात आज वाटण्याचा जो प्रकार करतोय ते मीटर खरोखर उद्या आपल्याला काय करतील आणि कुठल्या दिशेला घेऊन जातील याचा आज अद्यापपर्यंत सर्वसामान्याला कुठलीही जाणकारी नाही. आता हे मीटर आज फ्रीमध्ये तुमच्या घरात बसवल्यानंतर एक त्यातली आणखी एक छोटीशी बाब मी बोलू इच्छितो. जनतेला मी विचारू इच्छितो की आपण हे जे मीटर लावतोय तसेच एक प्रीपेड मोबाईलचे रिचार्ज आहेत आणि हे पण प्रीपेड मीटरच आहेत. मग ते मोबाईलचे रिचार्ज जवळजवळ 30 ते 40% जनता रिचार्ज संपल्यानंतर म्हणजे ते 200-300 जो रिचार्ज आहे तो संपल्यानंतर 30 ते 40% जनता 2 दिवसाने, 4 दिवसाने, 8 दिवसाने आणि किंबहुना काय लोक महिन्यानं परत रिचार्ज करतात, परत त्या सेवेचा लाभ घेतात. आता ही बाब आहे 200-300 रुपयाची. पण हे जे आता आपण अदानीचे मीटर आपल्या घरात बसवण्याचा जो प्रयत्न करतोय ही बाब आहे 1000च्या घरात. म्हणजे तुम्हाला किंबहुना 500-1000 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपयाच्या घरात अनेक बिलं येताना बघतोय. काहींचे बिलं 2-5 हजाराच्या घरात पण आहेत. काही मोठ्या कंपन्यांची किंवा व्यवस्थेची बिलं ते 50,000, 1 लाखाच्या, 5 लाखाच्या घरात पण आहेत. मग हे 5 लाख आपण ऍडव्हान्स भरण्याची हे जे सर्वसामान्यांना जो मोबाईलचा रिचार्ज परवडत नाही, प्रीपेड मोबाईलचा रिचार्ज परवडत नाही, असे सर्वसामान्य जे ग्राहक आहेत ते ऍडव्हान्स 2-3 हजार रुपये भरू शकतात का? आणि आपण परत एक दुसरे बाबीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करूया की जे पण आता डिजिटल मीटर वापरतायत यांची थकबाकी 2-2, 3-3 महिने भरली जात नाही आणि मग वसुली पथक काढून ती थकबाकी भरण्याचा प्रयत्न MSC महावितरणाच्या वतीने केला जातो. मग हे महावितरणाच्या वतीने जे वसुलीचं एक वसुली पथक काढलं जातं आणि ते वसुली पथकाच्या माध्यमातून ते पैसे वसूल केले जातात. पण प्रीपेड मीटर मध्ये असं होईल की अनेक लोक अंधाराच्या खाईत जातील. म्हणजे आपण आपल्या सर्वसामान्य जनतेला माध्यमाच्या म्हणजे जे काय कार्यालय आहेत, आता डिपार्टमेंट आहेत, महावितरण डिपार्टमेंट आहे,
त्यानंतर राज्य सरकारचं ऊर्जा मंत्रालय याच्या माध्यमातून किंबहुना अनेक लोकांना अंधाराच्या खाईत ढकलण्याचा प्रयत्न होत आहे का, ही पण बाब मला जनतेला विचारायचे, कमेंट्स करून सांगा. ह्या प्रीपेड मीटर जे आपले बसवत आहेत त्या प्रीपेड मीटर मध्ये अनेक काय टेक्निकल बाबी पुढे समोर येणार आहेत. अनेक लोकांना ह्याच्याबद्दल माहिती असण्याची शक्यता आहे ते कशा प्रकारे अडाणी आणि सरकारचं याच्यामध्ये संमत झालेलं आहे आणि कशा प्रकारचे हे मीटर आपल्यावर लादले गेलेले आहेत. असे काही लोकांना माहिती असेल तर त्यांनी जाणकार लोकांनी कमेंट करावी आणि आपल्या सर्व जनतेला जागरूक करण्याचा प्रयत्न करावा. असे अनेक बाबी आहेत ते आपण वारंवार महावितरणाच्या बाबतीत आपण पुढे बोलणार आहोत. एक बाब इथे मुख्यतः लक्षात घेतली पाहिजे की हे मीटर बसवतोय ते अदानी ग्रुप बसवतोय. अदानीला ह्या मीटरचा ठेका दिलेला आहे. आपण आतापर्यंत जे मीटर घेतले आहेत ते बाजारातून घेतलेले आहेत मीटर आणि त्याचे 1000 रुपये किंमत देऊन आपण ते मीटर आपल्या घरी बसवले. त्यानंतर जे काय होतं म्हणजे कधी मीटर फॉल्टी होतो किंवा काय टेक्निकल डिफेक्ट होतो मीटर, त्यावेळेस आपण ते मीटर 1000 रुपये परत देऊन आपण बदली करून घेतो. आता हा भाग होता मूळ आपली जी महावितरणाची व्यवस्था आहे म्हणजे सरकारी व्यवस्था आपण त्याला मानूया. पण अदानी आज जे मीटर बसवत आहे तर अदानी कशा प्रकारचं या मीटर मध्ये इन्व्हॉल्ड आहे, त्यानंतर कशा प्रकारचं बिलिंग होणार आहे याचा संपूर्ण खुलासा महावितरण किंवा ज्याने हे मीटर आपल्या माथी मारण्याचा प्रयत्न करतायत त्याने करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण अदानी हे पैसे कसे वसूल करणार, कारण ती एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि खाजगी उद्योजक असल्यामुळे तो पण आपल्या माथ्यावर आणायची ते राक्षस आपल्या घरात शिरताना दिसत आहे आणि ते राक्षस आपल्याकडून कशा पद्धतीने वसूल करेल, महावितरणाचा याच्यामध्ये भाग काय, त्या खाजगी कंपनीचा याच्यामध्ये भाग काय, या सर्व गोष्टीचा खुलासा निश्चित होणं गरजेचं आहे. जनतेने याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. कारण अनेक गोष्टी याच्यामध्ये अनुत्तरित राहत आहेत आणि मुळात असं आहे की एक यंत्रणा आपली सरकारी यंत्रणा महावितरण असताना देखील मग खाजगी कंपनीला मीटर बसवण्याचा ठेका दिला गेला कसा आणि मग ठेका दिला गेलाय तर ते खाजगी कंपनी सामान्य जनतेच्या खिशातून कसे वसूल करणार आहे, महावितरण कशा पद्धतीने वसूल करणार आहे, या सर्व बाबीचा सविस्तर खुलासा कोणीतरी करणं गरजेचं आहे. मग ते राज्य सरकार असो, महावितरण असो किंवा ज्याने हा ठेका अदानीला दिलेला आहे, ह्याचा खुलासा जनतेला करून देणं आवश्यक आहे माझ्या माहितीप्रमाणे. धन्यवाद. चिपळूण लाईव्ह साठी शकील तांबे, धन्यवाद.